मित्रांनो, आता 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना ट्युशन घ्यायची गरज नाही आहे आणि ट्युशन ते घेऊ शकणार नाही आहे. जे शिक्षक लोक आतापर्यंत 16 वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांचे ट्युशन घेत होते, आता त्यावरती शासनानं बंदी आणलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असंच आहे की आता जे विद्यार्थी 16 वर्षाच्या खालील जे विद्यार्थी आहे त्यांना आता ट्युशन मुक्त जीवन जगता येणार आहे. नाहीतर तुम्ही हल्ली पाहत होता की विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती शाळेचा अभ्यास परत ट्युशनचा अभ्यास हे सर्व खूप मोठं वजन झालं होतं आणि हेच शासनाच्या कुठंतरी लक्षात आलं आणि त्यामुळं ही असा कायदा अंमलात आणण्यात आलेला आहे. यामध्ये फायदे किती व नुकसान किती याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी म्हणजे आता 16 वर्षावरील कोणत्याही विद्यार्थ्याला 16 वर्षाखालील कोणत्याही विद्यार्थ्याला तुमच्या ट्युशनमध्ये तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन नाही देऊ शकणार. आणि दुसरी गोष्ट, या सर्व गोष्टी कुठंतरी महत्त्वाच्या यासाठी होत्या कारण की आता हल्ली काही काळात तुम्ही पाहिला ज्यावेळेस रिझल्ट लागले तर विद्यार्थ्यांमध्ये नर्वस होण्याचे प्रमाण खूप वाढले होते आणि थोड्या कारणावरून विद्यार्थी हे आत्महत्या करत होते. या सर्व गोष्टीच्या कुठंतरी शासनाला या गोष्टीचा काहीतरी जाण झालेली आहे आणि म्हणूनच काय तर या गोष्टीवरती निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कोचिंग क्लासेसमध्ये आता आजपर्यंत भले मोठे बॅनर लावून आम्ही एवढे पर्सेंटेज देऊ, आम्ही हे सुविधा देऊ, आम्ही ते देऊ, अशा भल्या मोठ्या जाहिराती देऊन विद्यार्थ्यांना एका प्रकारे आकर्षित करण्यात येत होतं. आणि जे विद्यार्थी टॉपर आहे, जे विद्यार्थी चांगले मार्क घेऊन आलेले आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसार मोठे बॅनर लावून करण्यात येत होता. पण जे विद्यार्थी अपयशी आहे, जे विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले त्यांचं काय तर कुठंतरी सर्वच विद्यार्थी हुशार नसतात, कोणीतरी तर बाकीच्या विद्यार्थ्यांवरती त्या गोष्टीचा परिणाम होत होता. आता तसं चालणार नाही. म्हणजे तुम्हाला 16 वर्षाखालील विद्यार्थ्याला जर तुम्ही ॲडमिशन दिलं तर तुम्ही गुन्हेगार आहात आणि तुम्ही अपराधीच्या श्रेणीमध्ये बसाल. त्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये दंड, सोबतच तुमचं जे इन्स्टिट्यूटचं जे लायसन्स आहे, जो परवाना आहे तो सुद्धा रद्द होऊ शकतो, सोबतच तुम्हाला जेलसुद्धा जावं लागू शकतं. आता विद्यार्थ्यांची जी आपण फी घेतो, 16 वर्षावरील विद्यार्थी ज्यांची एका वर्षामध्ये जी फी आकारली जाते आणि जर मधीच विद्यार्थ्यांनी असं ठरवलं की मला अर्ध्यामध्येच माझं क्लासेस किंवा माझं कोचिंगला संपवायचं आहे, म्हणजे मला सोडून द्यायचं आहे, तर त्या कोचिंग क्लासेसवाल्यांना त्या विद्यार्थ्याची फी, जी उरलेली फी आहे त्याला परत द्यावं लागेल, अशी ही तरतूद सध्या करण्यात आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे कोचिंग क्लासेसवाले जे मोठे बॅनर लावून, मोठ्या होर्डिंग लावून की आमचे या स्पर्धेमध्ये एवढे विद्यार्थी टॉपर झाले, तेवढ्या स्पर्धेमध्ये एवढे विद्यार्थी टॉपर झाले, या सर्व जाहिराती आता तुम्ही इथून पुढे करू नाही शकणार. या जाहिराती तर तुम्ही करताच, पण जे विद्यार्थी अपयशी ठरले, जे विद्यार्थी कमी मार्क्स पडले त्यांचं काय तर या सर्व गोष्टी थांबायला पाहिजेत. यासाठी हे शासनानं उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. म्हणजे आता कोचिंग क्लासेसवाल्यांना ज्या तुम्ही ज्या सुविधा देतायत त्या स्पष्टपणे एक तुम्हाला वेबसाईट तयार करावं लागेल तुमची, आणि त्या वेबसाईटवर तुमच्या ज्या सुविधा आहे त्या सुविधा स्पष्टपणे त्यावरती द्यावं लागेल. म्हणजे तुम्ही कोणत्या सुविधा तुमच्या विद्यार्थ्यांना देतात त्या सर्व सुविधा तुम्हाला जाहीर करावं लागेल आणि सर्वांना दाखवावं लागेल तुमच्या वेबसाईटवरती. सोबतच तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन केलंय, ज्या विद्यार्थ्यांनी तुमच्याकडं ॲडमिशन घेतलं त्यांना तुम्हाला जी पावती असते, जी काही तुम्ही रक्कम त्यांच्याकडून घेता, ती एक पावती आता तुम्हाला द्यावं लागेल आणि ती पावती लिगली असली पाहिजेत. सोबतच तुम्ही ज्या सुविधा देता आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे तुम्ही शिक्षक लोक अपॉइंट केलेले आहेत ते शिक्षक सुद्धा क्वालिफाईड पाहिजेत, तरच तुम्ही या सर्व गोष्टीचा विद्यार्थ्यांना लाभ देऊ शकता. अन्यथा तुमच्यावरती कारवाई केली जाईल व तुम्ही शिक्षेस पात्र होऊ शकता. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही आता विद्यार्थ्यांना 5 तासापेक्षा जास्त क्लासेस नाही घेऊ शकत, म्हणजे 5 तासापेक्षा जास्त नाही शिकू शकत. सोबतच आठवड्यातली एक सुट्टी अनिवार्य आहे. या कोचिंग क्लासेसमध्ये आठवड्यातून एक सुट्टी अनिवार्य आहे. सोबतच 5 तासापेक्षा जास्त तुम्ही नाही शिकू शकत आणि आठवड्यातली एक सुट्टी
विद्यार्थ्यांना सोबतच जे शिक्षक त्यांना शिकवण्यासाठी आहे त्यांना सुद्धा आठवड्यातली एक सुट्टी पाहिजेत आणि हे सर्व अनिवार्य आहे। आणि या 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 सर्व गोष्टी कुठंतरी बाकीचे जे संस्थान आहे जे कोचिंग क्लासेस घेतात त्यांना या गोष्टीचे अगदी काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे। जर ते असे या नियमाचं जर पालन करणार नाही तर त्यांच्यावरती 1 लाख रुपये दंड ठेवण्यात येईल। आणि दुसरी गोष्ट, जर दुसऱ्यांदा जर असं काही घडलं तर त्यांचं जे कोचिंग क्लासेसमध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे मार्क जाहीर नाही करू शकत। जे टॉपर आहे, जे लुजर आहे, अशा कोणत्याही विद्यार्थ्याचे तुम्ही मोठे होल्डिंग लावून, मोठे बॅनर लावून मार्क जाहीर नाही करू शकत। दुसरी गोष्ट, तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याच्या आईवडिलांना या गोष्टीची गॅरंटी नाही देऊ शकत की तुमचा विद्यार्थी आमच्याकडे आल्यानंतर अमुक मार्क पडतील, फलाने मार्क पडतील किंवा त्याचं इथं 100% ॲडमिशन होईल, अशा प्रकारच्या कोणत्याही जाहिरात तुम्ही नाही करू शकत। या सर्व गोष्टीचं जर तुम्ही पालन नाही केलं तर पहिल्यांदा जर चुकलात तर तुम्हाला 25,000 रुपये दंड, दुसऱ्यांदा जर चुकी झाली तर 1 लाख रुपये दंड आणि तिसऱ्यांदा जर आढळला तर तुमचं जे शिकवण्याचं लायसन्स आहे ते सुद्धा रद्द होऊ शकतं। म्हणून या सर्व गोष्टी कुठेतरी काटेकोरपणे पालन करावाच लागणार। हे सर्व हा जो विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा जो बोजा कमी करण्यात आलेला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? खरंच शासनानं हा जो निर्णय घेतला योग्य आहे का अयोग्य आहे यावर तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शासनानं हा जो पाऊल उचलला विद्यार्थ्यांसाठी हा चांगला आहे का वाईट आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयासह। तोपर्यंत काळजी घ्या। चला तर मग भेटूया।